सज्ज होईल. ऑन स्ट्राईकला असेल सचिन कोहली आणि नॉन स्ट्राईकला असेल फलंदाज अजय. सचिन आणि अजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सलामवीर फलंदाज आपण पाहतोय. डाव्या हाताचा एका बाजूला फलंदाज, दुसऱ्या बाजूला उजव्या हाताचा फलंदाज आपण पाहिला. बापेश उर्नोले आज सर्व काही सुरळीत झालं त्यांसाठी. ज्या अर्थी पहिली लढत ते जिंकले. रोशन पाटीलची दमदार कामगिरी. तदनंतर सेकंड मॅच मध्ये समीर पाटीलचं मेडन षटक आणि धावांचा पाठलाग करत. हॅलो चेक 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 चेक. थँक्यू. पहिल्या षटकासाठी गोलंदाज प्रतीक म्हात्रे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि ऑन स्ट्राईकला खेळाडू सचिन, नॉन स्ट्राईकला अजय. पंचांचा आलाय ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. डावाला होईल सुरुवात. दोन खेळाडू 38 घेऱ्याच्या बाहेर आपण पाहतोय. अर्थातच क्षेत्रक्षणात आघाडीपासून जर का आपण विचार केला तर डाव्या हाताच्या फलंदाजासाठी एक खेळाडू जिकडे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आणि खेळाडूला हॅलो चेक एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आपण पाहतोय. स्पिनिंग स्ट्रॅटर्जी त्या ठिकाणी खरं तर आपण पाहिली. 2 ते 3 पावलांचा रनअप घेत पहिला चेंडू आपण पाहिला. हलकासा हवेत स्विंग झाला आणि पहिल्या चेंडूवर लाऊड अपील देखील होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. इट्स अ डॉट बॉल. प्रतीक म्हात्रे की जो खेळाडू लेदर देखील तितकाच चांगला खेळतोय. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील या नावाचं खरं तर दमखम राहिलंय. पण स्ट्रॅटर्जी पुन्हा एकदा चेंज करण्यात आली. सेकंड बॉलसाठी डीपमध्ये पाठीमागे एक खेळाडू आता तैनात. कव्हर एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू उडाला जरूर होता परंतु सेफली लँडिंग पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षकापासून दूर चेंडू राहिला. पहिली रन्स जरूर स्कोर कार्डवर या ठिकाणी पाहायला मिळेल. सचिन या खेळाडूने आपलं अकाउंट ओपन केलंय. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन असणारी ही जोडी आपण पाहतोय. 5 षटकांचा सामना आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील खरं तर हा तिसरा सामना आपण पाहतोय. जिकडे टॉस गमावल्यानंतर जयमल्ला रोडे संघ फलंदाजी करतोय. त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी भाल. गावदेवी भाल खरं तर एक स्ट्रॉंग टीम. खारेपाट विभागातील एक बलाढ्य संघ. शॉर्ट पिच चेंडू जरूर होता आणि अतिरिक्त वेगाने चेंडू मात्र आपण पाहिला इष्टरक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये जात असताना. गोलंदाजाची स्ट्रॅटर्जी काय पाहू शकताय तुम्ही. आघाडीचे काही चेंडू स्विंग, तदनंतर मीडियम फास्टर पद्धतीची गोलंदाजी खरं तर करत असताना प्रतीक म्हात्रेला आपण पाहतोय. सेन्सिबल लावून द कार्पेट. क्षेत्ररक्षक पाठीमागे आहे. राहुल चेंडूला जोपर्यंत कलेक्ट करेल तत्पूर्वी रन्स मिळतील 2 धावांच्या मदतीने. धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळतील. एकूण 3 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. स्वर्गीय पिंटाशेठ पाटील प्रतिष्ठान दुर्गादेवी क्रिकेट क्लब हमरापूर आयोजित पिंटाशेठ पाटील स्मृती चषक 2025 चं हे पर्व आपण पाहतोय. डे 1 स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील खरं तर पहिल्या फेरीतील तिसरी लढाई. शॉर्ट पिच चेंडू होता. बॅटच्या स्टिकरवर चेंडू अधल्ला आणि तदनंतर सिंगल रन्स मिळाली. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे पहिले षटक खूप चांगलं राहिलंय गोलंदाजी करणाऱ्या गावदेवी भाल संघात. खूप चांगली स्ट्रॅटर्जी आणि जर का प्रतीक म्हात्रे सारखा खेळाडू तुमच्याकडे असेल तर मी तर म्हणेल वेल अँड गुड. त्याहीपेक्षा जर का या खेळाडूचा आपण विचार केला तर प्रचंड अनुभव आहे. खूप चांगली स्ट्रॅटर्जी. डाव्या हाताच्या खरं तर बॅट्समन साठी स्पिनिंग गोलंदाजी आपण पाहतोय. 2 रन्स निलेश चेंडूला कलेक्ट करेल तत्पूर्वी 2 रन्स बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळतील आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम जयमल्ला रोडे संघाची धावसंख्या असेल बिनबाद 6 धावा. सिक्स रन्स लॉस ऑफ 0 विकेट. चला
पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि 6 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. प्रतीक म्हात्रेचं पहिलं षटक आपण पाहिलं. सेकंड ओव्हर साठी गोलंदाज सुशांत म्हात्रे. सुशांत म्हात्रे या गोलंदाजावर जरूर विश्वास दाखवला कर्णधाराने. पण टाइम अलर्ट आहे. गावदेवी भाल संघाला आम्ही सूचित करतोय प्रतीक म्हात्रे चला राहुल पा येणाऱ्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत. जर का तसं झालं नाही तर शेवटच्या षटकासाठी एक खेळाडू तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा फील्ड करावा लागेल. ऑन स्ट्राईकला फलंदाज अजय आणि बॉलिंग ट्रॅकवर सुशांत म्हात्रे. धावसंख्या स्कोर कार्डवर 6. फुल टॉस पाठीमागे काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला कलेक्ट करेल तत्पूर्वी रन्स मिळेल. एक सिंगल. सावध आणि संत सुरुवात आहे परंतु आता मात्र धावांचा वेग थोडा वाढवावा लागेल जयमल्ला रोडे संघाला. जयमल्ला रोडे संघाचा जर का आपण विचार केला तर उजेर मुजावर सारखा खेळाडू त्यांच्याकडे, अब्रार सारखा खेळाडू अद्यापही डगआउट मध्ये आहे की ज्यांच्यावर भरोसा असेल. त्याहीपेक्षा संध्याचा हंगाम त्यांनी गाजवलाय. पेन नगरपालिकेचं मैदान असेल, मध्य विभाग प्रीमियर लीग किंवा तशा प्रकारच्या अनेक स्पर्धा, त्याचप्रमाणे संघटनेच्या ज्या स्पर्धा संपन्न होत्या त्या स्पर्धांमध्ये या खेळाडूने चांगली कामगिरी दाखवली आहे. सिंगल रन्स कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे. सिंगलला कन्वर्ट केलंय डबल मध्ये. रन्स आल्या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर पाहायला मिळेल. बिनबाद 9 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट्स. बॅटिंग करत असताना जयमल्ला रोडे संघ आपण पाहतोय. खरं तर मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकांमध्ये रन्स यायला हव्यात परंतु रन्स आल्या नाहीयेत. पण जर का आघाडीच्या षटकांमध्ये रन्स आल्या नाहीत तर येणाऱ्या पुढच्या षटकांवर भरपूर प्रेशर असेल फलंदाजांवरती. 5 षटकांचा सामना आहे. किमान 50-50+ रन्स तुम्हाला कराव्या लागतील या मैदानावरती. आजच्या दिवसात आपण 103 धावांचा देखील उच्चांक पाहिलाय. क्षेत्ररक्षक आहे प्रतीकने झेल सोडलाय. त्या ठिकाणी सहज सोप्पा झेल होता. प्रतीककडून ही अपेक्षा नव्हती. प्रचंड नाराज आहे स्वतःवरती परंतु कॅच अतिशय महत्वाचा होता. एका मोठ्या खेळाडूला खरं तर डगआउट मध्ये पाठवण्याची संधी आली होती. सचिन सारखा खेळाडू बाद झाला असता परंतु क्रिकेटमध्ये जर तरला स्थान नाही आहे. टेक द कॅच अँड विन द मॅच. पकडा झेल जिंका क्रिकेटचा केले सूत्र आहे. आपण भरपूर वेळेला पाहिलं जेव्हा जेव्हा कॅचेस ड्रॉप होतात तेव्हा तेव्हा ते खेळाडू किती घातक ठरतायत. परफेक्ट यॉर्क केला. अगदी खोलवर टप्प्याचा हा चेंडू आपण पाहिला आणि या चेंडूवरती मात्र रन्स मिळाली. एक सिंगल रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. एका धाबेच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर आपण पाहतोय 1-1. 11 धाबा धावफलकावरती जरूर आहेत. बॅटिंग करत असताना टीम जयमल्ला रोडे संघाला आपण पाहतोय. एक्सिलेटरवर पाय द्यावा लागेल. चौकार षटकारांच्या शोधात जावं लागेल अन्यथा लो स्कोरिंगची मॅच पाहायला मिळेल. इकडे देखील चांगला चेंडू आहे. एक घुटना वाकवला जरूर होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न ज्यार्थी ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिला. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये स्ट्रोक्स प्ले करायचा होता. स्क्वेअर लेग क्षेत्राकडे चेंडूला पाठवायचं होतं परंतु बॅटने बॉलचं कनेक्शन होत नाहीये. क्षेत्रक्षणात वारंवार बदल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकासाठी 3 खेळाडू 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. स्लॉट मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिकडे. चेंडूला अडवण्यात यश येईल का? आणि गुड फिल्डिंग त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि 2 रन्स जरूर कंप्लीट झाल्यात. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील 13 रन्स. 13 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. चला आता आपण पाहूया की चेंडूला योग्यरित्या अडवलंय की नाही. फॉर्च्यून इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून जरूर रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपण पाहणार आहोत. क्षेत्ररक्षकाने चेंडूला योग्यरित्या अडवलंय का? इट्स ओके. काही धावा जरूर वाचवल्यात आपल्या टीमसाठी. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता अमरला आपण पाहिलं आणि आपल्या संघासाठी
2 धावा जरूर सेव्ह केल्यात. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 2 षटकांचा खेळ समाप्त होत असताना 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आई वज्रादेवी उंबर्डे या संघाला आपण पाहिलं. खरं तर एकाच संघटनेमध्ये हे 2 संघ खेळतात. अर्थातच जे मल्हार रोडे आणि उंबर्डे संघाला पराभूत केलं टीम बापेश्वर उर्नोली संघाने. तदनंतर भालच्या अगेन्स्ट आपण जे मल्हार रोडे संघाला फाईट करताना आपण पाहतोय. शॉर्ट पिच चेंडू जरूर होता. ऑन साईडला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. रन्स मिळेल एक सिंगल डबल्सने खरं तर धावफलक हलतं ठेवलंय फलंदाजाने, परंतु विशेष काही दडपण गोलंदाजांवर किंवा क्षेत्ररक्षकांवर आलं नाहीये. सध्याच्या घडीला जर का आपण विचार केला तर गावदेवी बाल संघ खुश असेल ज्या अर्थी त्यांच्या गोलंदाजांनी केलेली कामगिरी, त्यांच्या गोलंदाजांनी दाखवले कौशल्य, त्यांच्या क्षेत्ररक्षकांनी खरं तर खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. काही धावा आपल्या संघासाठी जरूर वाचवल्यात. प्रतीक म्हात्रे तिसऱ्या षटकासाठी आपल्या स्पेल मधील हे शेवटचं षटक असेल. स्पिनिंग समोर होता, समोरून चेंडूला टर्न करायचं होतं, परंतु रडार मध्ये चेंडू होता. त्याला लॉफ करत असताना फलंदाज सचिन कोहलीच्या बॅट मधना हा षटकार. स्कोर फ्लाय झाला आणि 20 या आकड्यावरती धावसंख्या जरूर आपण पाहतोय. प्ले अँड मिस, बॅट आणि बॉलचा कनेक्शन होत नाहीये. 5 षटकांचा सामना आहे हे देखील सांगावं लागेल फलंदाजांना. ज्या अर्थी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी सुरू आहे जणू काय एखादी टेस्ट मॅच किंवा ओडीआय मॅच सुरू आहे की काय असं मात्र चित्र मैदानाच्या आतमध्ये वाटतोय. स्विचिटचा प्रयत्न जरूर होता त्या ठिकाणी. बॅटचं कनेक्शन, बॅटची एज घेत चेंडू पाठीमागे ट्रॅव्हल होत असताना सिंगल रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या 1 नि वाढेल. धावसंख्या पाहायला मिळेल स्कोर कार्ड वरती 21 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. स्वर्गीय पिंट्याशेठ पाटील प्रतिष्ठान दुर्गादेवी हमरापूर आयोजित पिंट्याशेठ पाटील स्मृती चषक 2025 हे आयोजन मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. या ठिकाणी जरूर पॅडवर चेंडू अदलला. लाऊड अपील यष्टीरक्षक रुपेशच्या माध्यमातून आपण पाहिली, परंतु हाईट फॅक्टर त्या ठिकाणी पंच जरूर बॅटची एज घेत चेंडू पाठीमागे गेला होता. रन्स आली एक सिंगल. धावसंख्या 22 स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. खरं तर धावांची गती वाढवायला हवी आहे, परंतु तशा प्रकारचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही आहेत. एक षटकार या ओव्हर मध्ये जरूर आलाय. टायमिंग झुलत नाहीये. कॅच अँड बॉलचा चान्स, सेफली लँडिंग, आणखीन एक संधी आणि खरं तर तोच क्षेत्ररक्षक प्रतीक ला पुन्हा एकदा संधी आली होती, परंतु 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करत असताना जय मल्हार रोडे संघाची धावसंख्या बिनबाद 23 धावसंख्या. षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकानंतर बॅटिंग करत असताना जय मल्हार रोडे संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय 23. 23 धावा धावफलकावर. 4थ्या षटकासाठी तुषार वर्तक फुल टॉस त्या ठिकाणी जरूर होता. आणखीन एक संधी आली होती. सिंगल रन्स कंप्लीट. सेकंडचा कॉल. त्या ठिकाणी फलंदाज सुरक्षित असतील आपल्या क्रीज मध्ये आणि पंचांनी या ठिकाणी
तिसऱ्या पंचांची मदत घेतली. अर्थातच चेंडू बीमर आहे की नाही हे या ठिकाणी पाहिलं जाईल. आमचे ऑफिशियली तिसरे पंच या ठिकाणी जरूर पाहतील बीमर आहे की नाही या ठिकाणी जरूर तपासलं जाईल. DRS या ठिकाणी पंचांनी आमच्या टीव्ही अंपायरची मदत त्या ठिकाणी घेतलेल्या सॉफ्ट सिग्नलचा जर का आपण विचार केला तर पंचांकडून बीमर घोषित आलेला. इट्स अ बीमर कॉल. ऑब्विसली सॉफ्ट सिग्नल देखील तोच होता. ऑफिशियली पंचांकडून देखील त्या ठिकाणी निर्णय आला. इट्स अ बीमर कॉल आणि ही फ्री हिटची संधी असेल. 2+1 3 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील आणि 26 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पण अगदी पहिला चेंडू होता तुषार वर्तक या गोलंदाजाचा आणि पहिला चेंडू मात्र बीमर घोषित केला गेला. थोडं प्रेशर आता असेल, दडपणात गोलंदाज असेल, फ्री हिटची संधी आहे आणि एक चांगली संधी या ठिकाणी जय मल्हार रोडे संघाकडे असेल. चेंडूला लेफ्ट केलंय, ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू होता जरूर, परंतु इट्स अ डॉट बॉल. खूप चांगला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता आणि या प्रयत्नात यश देखील मिळालं गोलंदाजाला. इट्स डॉट बॉल. निर्धाव चेंडू आला. प्रेशर मध्ये आहे फलंदाज सचिनचा जर का आपण विचार केला तर वैयक्तिक 13 चेंडू आणि 18 धावसंख्येवर तो फलंदाजी करतोय. सिंगल रन जरूर मिळेल. सेकंडचा कॉल आणि जो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू होता की एक खेळाडू धावबाद खरं तर होणार आणि नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये कधी येणार, हा प्रयत्न मात्र मैदानाच्या सुरुवात असताना खेळाडू मात्र झाला धावबाद. सत्तावीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 3 षटक आणि 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे. बॉलिंग ट्रॅकवर असेल तुषार वर्तक. चांगली गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी खरं तर या मॅच मध्ये आपण पाहतोय टीम गावदेवी भाल संघाकडून. एकमेव खरं तर तो चेंडू आपण पाहिला. अर्थातच अपवाद म्हणावा लागेल की जिकडे चौथ्या षटकातील पहिला चेंडू बीमर म्हणून घोषित केला गेला होता. तुषार वर्तक या गोलंदाजाकडून फेकलेला तो बीमर चेंडू. अन्यथा पहिलं, दुसरं आणि तिसरं षटक जर का आपण पाहिलं तर अनुक्रमे 6, 7 आणि 10 अशा प्रकारे रन्स आघाडीच्या 3 षटकांमध्ये आल्या. आणि या ओव्हरचा जर का आपण विचार केला तर पहिल्या चेंडूवर आलेल्या 3, तदनंतर 1+ विकेट रनआउटची खरं तर आपण पाहिली. तदनंतर एक सिंगल, ह्या चेंडूवर देखील एक सिंगल रन्स स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. एका धाबेच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर पाहायला मिळेल 29. अगदी कासवाच्या गतीने धावसंख्या पुढे जातोय. षटकार चौकारांची नितांत आवश्यकता असेल, अन्यथा वन साइडेड मॅच प्रतिस्पर्धी संघाचा जर का आपण विचार केला तर खारेपाट विभाग, वाशिम विभागातील एक बलाढ्य संघ गावदेवी भाल की ज्या संघाचं नेतृत्व करत असताना प्रतीक म्हात्रे, राहुलला आपण पाहतोय. आउटसाइड ऑफ स्टीम, अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता, परंतु इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राज मध्ये वाढ होईल. सिंगल रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल आणि एका धाबेच्या मदतीने धावसंख्या मात्र पाहायला मिळेल 30 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. खूप चांगलं आयोजन. खरं तर मैदानाच्या आतमध्ये प्रचंड ऊन आहे आणि अशा परिस्थितीमध्ये प्रेक्षक थोडे कमी पाहायला मिळत आहेत. परंतु आघाडीच्या काही मॅचेसचा जर का आपण विचार केला तर बापेश्वर उर्नोली संघ हवी ठरला. सिंगल रन्स त्या ठिकाणी जरूर मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. डीप मधून दूरवरून फेकू येईल, तत्पूर्वी रन्स येतील 2 धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळेल 32. 32 धावा धावफलकावरती आपण पाहतोय.
शांत खर तर खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कविराज षटकार चौकार केव्हा येतील? मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय गावदेवी भाल या संघाने जयमल्ला रोडे संघाला. आणखीन एक फटका मिस टायमिंग स्ट्रोक्स आपण पाहिला. सिंगल रन्स कंप्लीट होईल. 4 षटकांचा खेळ इकडे समाप्त झालाय. 4 षटकानंतर जयमल्लार रोडे कोलीवाडा संघाची धावसंख्या असेल 33. नेक्स्ट मॅच साठी आम्ही इन्व्हाइट करू टीम खार सपोली बेडी आणि जय भवानी कोपुरोली. टीम कॅप्टन प्लीज आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं. नेक्स्ट मॅच जय गिरोबा खार सपोली बेडी आणि जय भवानी कोपुरोली ही लढत खरं तर पाहायला मिळेल. स्कोर कार्ड वरती 33 रन्स आपण पाहतोय. 4 षटकांचा खेळ संपला. कविराज खरं तर एक मोठा प्रश्न पडलाय की ती हीच विकेट आहे का ज्या विकेटवरती 103 रन्स होत असताना आपण पाहिल्या आजच्या दिवसामध्ये. खरं तर पिचने मात्र आपलं रंग आणि रूप बदललंय. शॉर्ट पिच चेंडू आहे. शॉर्ट ऑन पूलचा फटका सीमा पार स्लॉट मध्ये होता. त्याला फेकून दिलं सीमा पार. षटकार. $39 39 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. आणखीन एक मोठा प्रहार करायचा जरूर विचार होता परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. दीपेश म्हात्रे कोपरोली यांना आमची विनंती असेल आपण मुख्य अतिथी मंचकावर यावं. दीपेश म्हात्रे टॉस साठी आम्ही इन्व्हाइट करतोय. आणखीन एक चांगला फटका परंतु क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल असेल आणि पकडलाय झेल. फलंदाज सचिन कोहलीचा संपलाय खेळ. चला टॉस साठी यावं टीम जय भवानी कोपरोली आणि या ठिकाणी जय गिरोबा खार सापोली बेडे टीम कॅप्टन आपली प्रतीक्षा करतोय. विनंती असेल टीम जय भवानी कोपरोली टीम कॅप्टन प्लीज. शेवटचं षटक सुरू आहे आणि या शेवटच्या षटकात आपण पाहिलं जरूर सचिन कोहली या खेळाडूची विकेट जरूर गमावले जयमल्ला रोडे कोलीवाडा या संघाने. नेक्स्ट बॅट्समन उजेर मुजावर. खरं तर या खेळाडूला प्रमोट करायला हवं होतं. भरपूर टॅलेंट या खेळाडूकडे आहे. खूप चांगले स्ट्रोक्स ज्या खेळाडूकडे आहेत परंतु थोडा उशीर आलाय आणि फार उशीर झाला असं म्हणावं लागेल कारण की फक्त 3 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल. उजेर मुजावर ऑन स्ट्राईकला असेल. शेवटचं षटक राहुल म्हात्रेला बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. रावे एंड कडून गोलंदाजी करत असताना संतोषजी चौधरी सर धोनी अंपायर म्हणून खरं तर ते प्रसिद्ध आहेत. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आमचे परम मित्र हनुमानजी नाईक सर. ऑफिशियली तिसरे पंच बंटी म्हात्रे जो हे. चांगला फटका. भरपूर टॅलेंट आहे या खेळाडूकडे. आम्ही का म्हणालो होतो की या खेळाडूला आधी पाठवायला हवं होतं प्रमोट करायला हवं होतं परंतु आल्या आल्या
प्रत्युत्तर देत असताना ठोकलाय षटकार. सहा धावांच्या मदतीने खरं तर सन्मानजनक धाव संख्येपर्यंत पोहोचत असताना जयमल्ला रोडे कोलीवाडा 45 रन्स 45 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. चांगलं कमबॅक, ग्रेट कमबॅक अपील जरूर या ठिकाणी पाहायला मिळाली राहुल, परंतु प्रतिसाद दिला नाहीये यष्टीरक्षकाने. कदाचित रुपेशला ठाऊक होतं खेळाडू सुरक्षित असेल, बॅटच्या एजसाठी कदाचित ते अपील होतं. खेळाडू सुरक्षित आहे. लास्ट बॉल, पहिल्या सत्रातील फर्स्ट इनिंग मधला खरं तर हा शेवटचा चेंडू असेल. शॉर्ट पिच चेंडू आहे, शॉर्ट ऑन पुलचा फटका. उजेर मुजावरच्या बॅट मधला एंड इज वेल करून देणारा हा उत्तुंग षटकार. शुभम भगत यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. जय भवानी कोपरोली आणि त्यांच्या विरोधात जय गिरोबा देव खार सापोली बेट. बिग फाईट, बिग मॅच या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये शुभम भगत यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. बेस्ट ऑफ लक. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. हेड अँड टेल कॉल करेल शक्ती, कॉल करेल. हेड इज अ कॉल, इट इज अ हेड. टॉस जिंकलाय शक्ती. प्रथमतः निर्णय का असेल? पेंडिंग ठेवतो 2 मिनिटं, प्लेयरांना विचार. कोणते खेळाडू टॉप ऑर्डर मध्ये असतील आज? टॉप ऑर्डर असे कोणी नाही आहेत. असं मी अतिश आहे, मी आहे, आदित, अमोल वगैरे. विशाल किंवा गोटिया सारखे खेळाडू आज आहेत का अवेलेबल? असते पण त्यांची पण मॅच आहे. 2 आमच्या टीम आहेत गावातल्या, त्याच्यामुळे आम्ही आपल्या विभागातील एक टॉप क्वालिटीचं आयोजन, एका ट्रॉफी सोबत आणखीन एक सन्मानाची ट्रॉफी मिळवण्याची संधी आहे. स्पर्धेबद्दल आणि या आयोजनाबद्दल तू काय म्हणशील? स्पर्धा तर दरवर्षी चांगली असते. ट्रॉफ्या तर यावर्षी बघून मला असं वाटतं की बक्षीस आम्हाला बसायला पाहिजे. जरूर हा स्वप्न तुझा देखील आहे, प्रतिस्पर्धी संघाचा देखील आहे. तू काय सांगशील? काय खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी आपण जय मल्हार कोपरोली संघाला देखील देऊया. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस जिंकलाय टीम जय गिरोबा खारसपोली बेडे या संघाने आणि त्यांचं डिसिजन पेंडिंग असेल. जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये, ऐकूया आवाज रोशन पाटील सरांचा. स्पर्धेमध्ये जरूर आम्ही करतोय. मी विनंती करेल माझी उपसरपंच संजय पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते हा सन्मान सोहळा संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. दीपेश म्हात्रे कोपरोली एक उत्कृष्ट खेळाडू, खर तर कोपरोली टीमचे ते कॅप्टन देखील आहेत. कॅमेरा ऑपरेटर अतिथी सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. जाऊया सेकंड इनिंग साठी, ऐकूया रोशन पाटील सरांचा आवाज. धन्यवाद परमेश्वर पाटील यांचा आवाज तुम्ही पहिल्या सत्रामध्ये ऐकता. पेन नाम हॅलो हॅलो परमेश्वर पाटील यांना आपण ऐकता. आणि नेक्स्ट मॅच सापोली बेडे आणि एका बाजूने असेल कोपरोली. 2 संघामध्ये टॉस झालाय आणि टॉस जिंकला सापोली संघाने. निर्णय जो का असेल हा सामना जसा संपेल आपण लगेच मैदानात ताबा घ्या. आणि यानंतर मात्र आपण पाहत आहे सेकंड इनिंगला सुरुवात होईल. टार्गेट मैदानामध्ये राहील 52 धावा 52. 30 चेंडूमध्ये 52.
पहिल्याच लढतीमध्ये 62चं टार्गेट होतं. तांबडच्या संघाने हनुमानपाडा संघाच्या अगेन्स्ट 4 षटकामध्ये धावांचा पाठलाग केला आणि त्यानंतर एक मोठा रेकॉर्ड उंबर्डे संघाच्या अगेन्स्ट पाहिला. 103 धावा बापेश्वर उनोली संघाने केल्या. क्रिकेटच्या खेळामध्ये गेले काही वर्ष समालोचन केलं, परंतु सर्वाधिक उच्चांक 5 षटकांचा आम्ही पाहिला होता नवघर नाईट स्पर्धेमध्ये. खरं तर भेंडकर संघाने केलेल्या 136 धावा 5 षटकांमध्ये आणि त्या अगोदर 127 धावांची भागीदारी वाकडीच्या मैदानी जासई संघाने केली होती. अशा अनेक रेकॉर्ड्स, परंतु या स्पर्धेमध्ये 103 धावांचा उच्चांक आपण पाहिला, परंतु 52 धावांचा पाठलाग होईल का? पहिला बॉल फुल टॉस. प्रतीक उत्तम लेदरचा खेळाडू आहे आणि बॉलच्या मेरिटनुसार तर त्याला खेळणं माहिती आहे आणि पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप फुल टॉस, त्याच्यावरती स्क्वेअर कटचा प्रयत्न. इथे आपण पाहिला 4 धावा. सुरुवात केली प्रतीक म्हात्रे या फलंदाजाने. अतिशय आक्रमक असा हा खेळाडू. याला डाऊन द ग्राउंड केले, खोदून काढला अक्षरशः बॉलला. ज्या ठिकाणी मिड ऑफ द दिशेमध्ये आपण फटका पाहिला मागच्या इनिंगमध्ये सचिन कोळी यांना आपण पाहिलं, चांगली बॅटिंग त्यांनी केली आणि पेण शहराचं क्रिकेट आणि सचिन कोळी हा एक खरं तर जिव्हाळ्याचा संबंध होता. काही वर्षा अगोदर आपण झालं पाहिलं तर अष्टविनायक पेण संघाकडून त्यांना आपण खेळताना पाहिलं आणि एका बाजूने आणखीन एक असा खेळाडू ज्याचं पेनचं आपण क्रिकेट पाहिलं, पेन कोलीवाडा संघाकडून खेळताना प्रतीकला देखील आपण अनेक वेळा पाहिलं, परंतु आज स्वतःच्या गावाची जर्सी त्याने शरीरावरती परिधान केली. त्यामुळे त्याच्यासाठी देखील एक प्राऊड मुमेंट. आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी चांगलं योगदान मात्र द्यावं लागेल. भाल म्हटलं की कार्यपाठ विभागातील हा गाव आहे. त्या गावातून मात्र आलेले हे 11 खेळाडू. तर एका बाजूला आपण पाहताय रोडे कोळीवाडा या संघामध्ये ही लढत. टार्गेट 52च आहे आणि सुरुवातीला 5 धावा पहिल्या 3 चेंडूमध्ये धाव फलकावरती आल्यास त्याच्यासमोर रुपेश म्हात्रे यॉर्कर टाकलाय, वेगाने टाकला होता बॉल, विकेट किपरला बीट केला आणि बॉल त्या ठिकाणी बॅकवर्ड क्षेत्राकडे फील्ड झाला. दरम्यान एक सिंगल या बॉलमध्ये मिळाली आणि एका सिंगलच्या मध्येने धावसंख्येत बदल. एकूण धावा आपण पाहता स्कोर कार्डमध्ये तब्बल बिनबाद 6 धावा. 52 10.40 रेकॉर्ड रन रेट पर ओव्हर मागे राहील आणि पहिल्या 4 चेंडूमध्ये 6 धावा आल्या. अजून 2 बॉलचा खेळ बाकी आहे. एखाद दुसरा मोठा फटका स्कोरिंग शॉट जर आला तर नक्कीच कॉन्फिडन्स वाढेल. खेचून मारला बॉलला, स्लॉग हिट करत असताना सरळ वाडी स्ट्रॉंगरला फील्डर आहेत त्यांच्या हातामध्ये हा फटका पाहायला मिळाला. स्ट्रोक चांगला होता. सिंगल रन इथे मिळाली. लेदर अँड टेनिस दोन्ही कदर फॉरवर्डमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. कारण जेव्हा बॉलिंगसाठी आला होता प्रतीक, लेदरची एक वेगळी ग्रीप असते हाताला, त्या बॉलची ग्रीप मात्र हातामध्ये बसमध्ये टेनिसला तेवढी चांगली ग्रीप बसत नाही, त्यामुळे टेनिस बॉल टर्न करणं सोपं नसतं. स्कूपचा प्रयत्न, मागे बॉल चला, फ्लाय स्लिपला, खराब शॉट सिलेक्शन आणि यावेळेला आपण पाहताय खेळाडू बाद झाले. सॉफ्ट डिसमिसल. पहिला खेळाडू बाद 7 या धावसंख्येवरती. पहिला धक्का बसून बॅटिंग करत असताना भाल टीमला. दगडावर बसून ते डायलॉग्स प्रचंड फेमस झाले. बघा त्या दगडावर बसून मात्र आमचे प्रेक्षक त्या सामन्याचा आनंद घ्या. तर मधोमध एक बसलाय सिंहासनावर आणि बाजूला 2 त्याचे रक्षक बसले, त्यांना आपण ऑन कॅमेरा पाहताय आणि भालचेच प्रेक्षक आहेत. रुपेश आणि त्याच्या बाजूला दोन्ही हर्षद आहेत. सिंहासनावर बसून त्या सामन्याचा आनंद घेत आहेत. बसंती ये हात मोजे दे दो तो पिक्चर शोले प्रचंड गाजला, ब्लॉकबस्टर राहिला अमिताभ धर्मेंद्र यांचा. आणि यात त्याच्यामध्ये गब्बरचा रोल करणारा विलन अमजद खान. आणि इथे आपण पाहताय खरं तर बालचे गब्बर आहेत जे दगडावर बसून सामन्याचा आनंद घेत आहे. एक वेगळी मजा आहे. मगाची चर्चा झाली आमची कदर येणाऱ्या कालावधीमध्ये 19 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारीच्या दरम्यान याच क्रीडांगणामध्ये अटल करंडक या स्पर्धेचं आयोजन, नाईट स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटी झाली. या विभागामध्ये या मैदानावरती पहिल्यांदा नाईट स्पर्धा, वेगळी चर्चा राहील. संपूर्ण डोंगर जे आहे ते भरलेले तुम्हाला दिसेल. प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद त्या स्पर्धेला मिळेल. आणि त्या स्पर्धेमध्ये खास आकर्षण बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये आपण पाहता मथुर बैल. तर मथुर बैलाचे मालक राहुल पाटील यांची रॉयल एंट्री तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. रायगड प्रीमियर लीगमध्ये संतोष चौधरी त्यांची एंट्री आपण पाहिली होती, दमदार एंट्री. आणि इथे देखील त्यांची दमदार एंट्री तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. आणि त्या स्पर्धेचे आयोजक बालगुड्डू भाऊ आतिशी म्हात्रे
या मंचावरून सामन्याचा आनंद घेत असताना अटल करंडक, वैकुंठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ती स्पर्धा राहील. सचिन कोळी आलेत. फुल टॉस बॉल ऑन साईडला हलक्या हाताने टर्न केला बॉलला. मिड विकेट क्षेत्राकडे हा फटका आपण पाहिला. ऑन ड्राईव्ह त्या ठिकाणी सिंगल रन मात्र या बॉलवरती मिळाली. प्रतीक जितका वेळ विकेटवरती घालवेल तितका मात्र संघासाठी चांगलं योगदान त्याच्याकडून राहील. आणि त्याच्या बरोबरीने खेळाडू सागर मात्रे त्याला देखील चांगली भागीदारी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. भाल म्हटलं की जास्तीत जास्त मायग्रेशन या गावामध्ये झालं, स्थलांतरण. पेन शहरामध्ये असेल, पनवेल शहरामध्ये असेल, कळंबोली परिसरामध्ये असेल, रामवाडीमध्ये तर सर्वाधिक जास्त संख्या पेन तालुक्यातील बराच ग्रामीण भाग रामवाडीमध्ये आहे. आणि हा गाव आपण पाहतो आज गावाचं क्रिकेट आहे, त्यामुळे इकडे तिकडे स्थलांतरित झालेले खेळाडू मात्र एकत्र आले, या मोठ्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. कारण त्यांना माहिती आहे ही स्पर्धा रायगड जिल्ह्याची मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा पिंटाशेठ पाटील स्मृती चषक. या स्पर्धेचं आयोजन तुम्ही इथे होताना पाहताय. आणि या स्पर्धेमध्ये हा संघ सहभागी झाला तर एका बाजूला रोडे कोळीवाडा चांगला संघ आहे. दोन्ही संघांमध्ये मोठी लढत तुम्ही होताना त्या ठिकाणी पाहताय. वारंवार आता पंचांना देखील कसरत करावी लागेल. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानामध्ये आहे. धावसंख्या स्कोअर कार्डवरती तब्बल 8 गडी बाद झाला. एक टार्गेट 52चा आहे, त्यामुळे अजूनही विजयासाठी 44 धावांची गरज आहे. येणाऱ्या 23 चेंडूमध्ये समोर फलंदाज असतील सागर मात्रे, त्यांच्या बरोबर प्रतीक मात्रे. जरा वेळ आपण जास्त घेऊ नका. एक संघ कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला सुपर 3ला क्वालिफाय करायचा आहे. सूचना मात्र आयोजकांच्या वतीने आली, त्यामुळे प्लीज थोडं सहकार्य करा. सचिन कोळी लेफ्ट आर्म सीमर, डाव्या हाताचा एक चांगला शैलीदार गोलंदाज. फुलटॉस बॉल, नो बॉल कॉल. यस, ओव्हर स्टेपिंग. यस, 3 एक अतिरिक्त फिल्डर आपण पाहताय मागे 90 अंश करत आपण पाहिजे लाईन आहे बॅकवर्ड क्षेत्रात, त्याच्या मागे अतिरिक्त फिल्डर पाहायला मिळेल. त्यामुळे पंचांनी या बॉलला नो घोषित केलं. यस, आणि खरं तर आपण पाहता त्या ठिकाणी धावसंख्या धाव फलकावरती 2+1 म्हणजे अशी 3 धावा या चेंडूवरती मिळतील. फ्री हिट असेल पुढचा बॉल. नो बॉल कॉल पंचाच्या माध्यमातून. ऑफिशियल पंच संतोष चौधरी सर त्या ठिकाणी आहेत. प्रत्येकचं लक्ष होतं खरं तर फील्ड प्लेसमेंटमध्ये. एक चपल असा खेळाडू, लेदर क्रिकेटवरती प्रावीण्य मिळवलं त्याने. मी मगाशी उल्लेख केला, रायगड जिल्ह्याला त्याने रिप्रेझेंट केलं. महाराष्ट्र लेवलला तो क्रिकेट खेळला आहे, परंतु आज गावचं क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट हा एक वेगळा फॉर्मॅट आहे. प्रत्येकाचा जिव्हाळाचा संबंध. ग्रामीण क्रिकेट म्हटलं की गावाचं क्रिकेट खेळणं, गावासाठी खेळणं. इथं लॉफ केला बॉलला अलॉंग द कार्पेट, वाईड स्ट्रॉंग आपला फटका चालला त्या ठिकाणी 20 मध्ये. खराब फिल्डिंग, त्याचा फायदा मात्र झालाय बॅटिंग करणाऱ्या भाल संघाला. आणि हनुमान नाईक यांची आदा बघा, 4 धावा चौकार. त्या ठिकाणी खराब फिल्डिंग पाहायला मिळाली आणि जो नो बॉल मिळाला तिथून मात्र मोमेंटम मिळालं बॅटिंग करणाऱ्या भाल संघाला. एका चेंडूमध्ये 7 धाबा आल्या. धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती 1 गडी बाद 15. धीम्या गतीचा बॉल, पिकअप शॉट, गती काढली आणि इथे मात्र चांगलं प्रत्युत्तर दिलं फलंदाजाने. वेट अँड वॉच, लॉफ केला बॉलला लॉंग ऑनच्या बाहेर, सीमा पार, षटकार. जगात भारी 19 फेब्रुवारी शिवजयंतीचं औचित्य साधून या मैदानावरती आपण पाहता विभागामधली एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची नाईट स्पर्धा अटल करंडक लवकर प्रेक्षकांच्या भेटी राहील. इथे क्विकर 1 आणि इथे आपण पाहिलं लेग बिफोर द विकेट, प्लम एलबी. बॉलचं डिरेक्शन, इम्पॅक्ट, हाईट फॅक्टर सर्व काही गोष्टी अगदी योग्य होत्या. त्यामुळे पंचांनी फलंदाजाला लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात बाद घोषित केलंय. प्रत्युत्तर दिलं सचिन कोहलीने. 1 मोर विकेट डाऊन. भाल संघाचा दुसरा खेळाडू मैदानाच्या बाहेर चाललाय. त्यांचं लक्ष चांगलं हनुमान गावातील मंदिर त्याने आपल्या
आता कॅमेऱ्यामध्ये दाखवून दिलं प्रक्षेपणामध्ये. हनुमानपाडा बाजूला गाव आहे. हा परिसर प्रचंड मोठा आहे. तर धावसंख्या धावफलकावरती 21. स्वर्गीय प्रमोद उर्फ पिंट्याशेठ पाटील प्रतिष्ठान दुर्गादेवी क्रिकेट क्लब हमरापूर आयोजित आपण पाहत आहे पिंट्याशेठ पाटील स्मृती चषक. खरं तर ही मंदिर आपण पाहत आहे. भक्तिमय वातावरण ज्या गावामध्ये आहे हनुमानपाडा. अरे हनुमानपाडा गावाची एक खासियत आहे. कार्पेंटर वर्क लाकडी कोरीव काम ज्या रायगड प्रीमियर लीगमध्ये अनेक आपण फॉर्मॅट पाहिले ज्यामध्ये अश्वरूढ छत्रपती शिवाजी महाराजांची करदर प्रतिमा आपण पाहिली. त्या प्रतिमेच्या खालचा बेस जो दरवर्षी आपण पाहिला रायगड प्रीमियर लीगमध्ये तो हनुमानपाडा गावातच तयार करण्यात आला. हे देखील वैशिष्ट्य आहे. सुधाकर पाटील साहेब जे आर्टिस्ट आहेत कार्पेंटर सुबक आणि आकर्षक करतात तो बेस. आणि आज आपण पाहता या स्पर्धेमध्ये आमचे लहू ठाकूर साहेब रायगड भूषण हे कलाकार आर्टिस्ट त्यांच्या वतीनं आपण पाहता एक दमदार आकर्षक ट्रॉफी. कलावंतांची भूमी पेन नगरीला संबोधलं जातं. लॉफ करत असताना बॉलला खेचून मारला कव्हरच्या दिशेने वाट पाहिली आणि वाट लागली. बॉल एका टप्प्याने चालला डोक्यावरून सीमा पार. रन्स मधील 4 शेवट गोड करणारा इथे मात्र आला हा सनसनीत चौकार. प्रचंड गर्दीतून एक करत पुढे यायचं असेल तर वेगळं काहीतरी करावं लागतं. आणि बघा अंपायर्स आमचे त्यांची एक आगी वेगळी स्टाईल्स आहे. आम्ही केवालेमध्ये गेलो की आमचे सँडी पालकर व्हायब्रेटर आणि इथे बघा आमचे ऋतिक कृष्णला मागे टाकतील एवढी चांगली स्टाईल त्यांचे. चौकार घोषित करण्याचे हनुमान नाईक. खरं तर कॉम्बो पॅकेज आहेत ते. कॉमेंटेटरी देखील चांगली करतात आणि अंपायरिंग देखील त्यांच्या माध्यमातून होताना पाहिली आणि फिटनेसवरती प्रचंड भर त्यांनी दिलाय. धावसंख्या बदल होताना आपण पाहिलं. धावसंख्या धावफलकावरती त्या ठिकाणी आपण पाहू शकाल 25 जाबा. खरं तर महाराष्ट्रातील ताकदीचे खरं तर लोकप्रतिनिधी म्हणून रामदास कदम साहेबांकडे पाहिलं जातं. आणि त्यांच्या परिवाराशी हनुमानजी नाईक यांचा एक घरगुती अतिशय क्लोज जिव्हाळ्याचा संबंध आहे. खरं ते फोटो आम्ही पाहिले यांच्याशी चर्चा केली. खरं तर घरचे संबंध असं म्हणतो ना आपण एखाद्याचे असं तसे घरचे संबंध आहेत. नक्कीच हनुमान नाईक तुम्हालाही शुभेच्छा. त्या खरं तर गोष्टीचा फायदा आपल्या समाजासाठी करून घ्या. साहेबांच्या वतीने आपलाही फायदा करून घ्या. फायदा म्हणजे समाजसेवा करा. यस. तर 2 षटकं संपली आणि 25 धावा फलकावरती. यावेळेला तेच सरळ बॉल खाली झाला टप्पापर्यंत चेंडू सबमरीन गोलंदाज आहे त्या ठिकाणी बॉलिंग मार्कमध्ये रोडे कोलीवाडा संघाचे. लेग बॉयच्या स्वरूपात सिंगल आली राहुल मात्रे आणि एका बाजूने आपण पाहता प्रतीकला बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज आहेत मयूर. चांगला बॉल डिलिव्हर केला. 52 धावांचा पाठलाग करायचा. 26 धावा आल्या. जवळजवळ अर्धा प्रवास पहिल्या 2.1 चेंडूमध्ये पूर्ण केला. अजूनही 2.5 चेंडूंचा खेळ त्या ठिकाणी बाकी आहे आणि 25 धावा 26 धावा बनवायच्या मापे असावी. जवळजवळ 17 चेंडूमध्ये 26चं समीकरण आहे. या मॅचमध्ये जर कमबॅक करायचं असेल रोडे कोलीवाडा संघाला तर मॅजिकल स्पेल या ठिकाणी टाकावा लागेल. कमबॅक त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं राहील. अतुल शेठ भोईर या स्पर्धेचा आनंद घेत असताना डेरवली त्यांचे मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. डेरवली प्रीमियर लीगचं आयोजन उद्या परवा तुम्हाला पाहायला मिळेल. तर या ठिकाणी आणखीन एक सिंगल या बॉलवरती आली. डबल आली माफी असावी. 2 धावा आल्या आणि धावसंख्येत बदल 28 वरती पोहोचला मैदानाच्या मध्ये भाल संघ. चला घाई करा प्लीज. स्पीडअप करा. वेळ आपल्याकडे आता कमी आहे त्यामुळे प्लीज एक संघ आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये क्वालिफाय करायचा सुपर 3 साठी सूचना राहील मात्र आयोजकांच्या वतीने. यावेळेला पुढे आले. स्टेप आउट होऊन गेल्याचा प्रयत्न. ड्राईव्ह करत असताना बॉलला वाडी स्ट्रॉंग अप आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध फटका. सेकंडचा कॉल. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून 2 धावा आल्या. प्रत्येक रनिंग बिटवीन द विकेटमध्ये मागे राहणार नाहीये कारण आपण पहिला लेदर क्रिकेट खेळणारा खेळाडू त्याच्या पाठीवरती जे ओझं असतं ती बॅक किट तो घेऊन नेहमी तो प्रवास करत असतो आणि जेव्हा
लेदर क्रिकेटची प्रॅक्टिस करायच्या त्या अगोदर वॉर्मअप देखील मोठ्या प्रमाणात करावं लागतं. या दरम्यान आदरणीय बाळा म्हात्रे साहेब माजी सरपंच यांच्या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. सन्माननीय माजी सरपंच बाळाशेठ म्हात्रे यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत या आम्ही स्पर्धेच्या वतीनं करत आहोत. एक सिंगल रन मात्र या बॉलमध्ये मिळाली. स्ट्राईक रोटेट केली दोन्ही फलंदाजाने. एका रनच्या मध्येने संघाची वाढती धावसंख्या धाव फलकावरती 31 31 धावा. 2 गडी बाद 31. अजूनही विजयासाठी तब्बल 21 धावांचं समीकरण बाकी आहे. मॅच संपलेलं नाहीये. रोडे कोलीवाडा संघाला मात्र आता कमबॅक करावं लागेल. अशक्यला शक्य करणं फार गरजेचं आहे या मॅचच्या दरम्यान. इम्पॉसिबलला पॉसिबल करावं लागेल. फुल टॉस आहे. प्रॉपर कनेक्शन नाहीये. ऑन साईडला बॅटची आतली कडा घेतली हलकीशी आपण पाहिलं आणि इथे डोक्यावर हात ठेवण्याची वेळ आली प्रतीकला. कारण त्यांना माहित होता हा बॉल फुलटॉस होता. त्याच्यामध्ये चांगला समाचार घ्यायला हवा होता. खराब बॉलचा समाचार घेणं फार गरजेचं असतं. कारण कधी कधी आपण पाहिलं संयम हा देखील एक महत्त्वाचा भाग असतोच प्रत्येक क्षेत्रामध्ये. पण त्याहीपेक्षा जेव्हा तुमच्याकडे संधी येते तेव्हा संधी सोनं करणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं. गोल्डन अपॉर्च्युनिटी ती मात्र सोडली फलंदाजाने. स्टेप आउट वन्स अगेन. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने. फलंदाज आहे त्या ठिकाणी राहुल म्हात्रे. पॉपिंग क्रीज सोडतात. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होताना पाहिला. सिंगलला डबलमध्ये परावर्तित केलं. कन्वर्ट केलं. 2 धावा आल्या आणि इथे मात्र 3 षटकं संपली. चला ड्रिंक्स ब्रेक झाला. पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये चला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा स्कोर कार्डवरती तब्बल 2 गडी बाद 34. आता येणारे 12 बॉल विजयासाठी 18 धाबांचं समीकरण. 12-18 पाण्याची मागणी होते. चला पुढचे दोन्ही संघ आपण रेडी राहा पुढच्या मॅचसाठी. आणखीन एक मोठी लढत तुम्हाला यानंतर पाहायला मिळेल. 2 संघाच्या दरम्यान जय भवानी कोपरोली विपक्ष सापोली बेडी असा सामना तुम्हाला यानंतर पाहायला मिळेल. दोन्ही संघ आपण रेडी राहा. आता वेळ आपल्याला वाचवायचा आहे. सन्माननीय माजी सरपंच बाळाशेठ म्हात्रे यांच्या ठिकाणी आगमन. मंचकावरती आसनस्थ आपण व्हायचं आहे. अगदी समोर त्यांचा आपण बॅनर पाहताय. या स्पर्धेसाठी विशेष त्यांची उपस्थिती आपण लपताना पाहता. आदरणीय माजी सरपंच बाळाशेठ म्हात्रे साहेबांचं आम्ही स्वर्गीय पिंटाशेठ पाटील स्मृती चषकामध्ये करतोय सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. माजी उपसरपंच संजय पाटील आमचे रुपयसदा पनवेलकर सन्मानपूर्वक त्यांना मंचकावरती घेऊन येतील. मान्यवरांना माजी सरपंच बाळाशेठ म्हात्रे. चला आता लगेच फिल्डिंग लावून घ्या. वेळ आपल्याकडे कमी आहे. ड्रिंक्स ब्रेक संपला असेल तर आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या. स्टार्टरची टाईम. आदरणीय माजी सरपंच बाळाशेठ म्हात्रे साहेबांचा आम्ही या क्रीडानगरीमध्ये स्वर्गीय पिंटाशेठ पाटील स्मृती चषकामध्ये करतोय मनापासून सहर्ष स्वागत. वेलकम. तर हमरापूरची स्पर्धा परंतु जोह्याच्या मैदानावरती या स्पर्धेचं आयोजन आणि दमदार आयोजन. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा ज्यामध्ये पहिल्या फेरीमधला हा 3रा सामना. सलग 2 सामने जिंकत बापेश्वर उर्नोली संघ 3ऱ्या फेरीमध्ये पोहोचलाय. उर्नोली संघाला देखील विनंती राहील आपण वेळेवरती रिपोर्टिंग करा. कारण एक संघ आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये सुपर 3ला क्वालिफाय करणार आहोत. उद्या पनवेल विभागातील संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये सहभागी होताना पाहायला मिळतील. बलाढ्य संघांचा खेळ तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. सुपर संडे शेवटचा दिवस आणि ज्या दिवशी 9 सामने होतील. एक सेमीफायनल एक मेगा फायनल आणि टॉप 3 साठी शुभम आपण नवा ट्रेंड इथे नक्कीच वापरू. 3 कॅप्टनला नक्कीच आपण मैदानावरती रेस लावू. 3 कॅप्टन मध्ये आज प्रत्येक स्पर्धांमध्ये हे पाहायला मिळतं. तर 12 बॉल 18 सामना संपलेला नाही. विकेट हवा आहे फिल्डिंग करणाऱ्या रोडे कोलीवाडा संघाला. पहिला बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट. प्रॉपर कनेक्शन. टायमिंग देखील सुंदर. लाजवाब. आमच्या अतिथी मंचाला अभिवादन करणारा प्रतीकच्या बॅटमधून हा धमाका षटकार. चेंडू होता आणि त्याच्यावरती मात्र प्रॉपर टायमिंग प्रतीक कडून पाहायला मिळाला. षटकाराला सामन्याची आता हवा काढली या फलंदाजाने. शेवटचे 11 बॉल विजयासाठी आता 12 धावा. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही संघ रेडी राहा पुढच्या लढतीसाठी. ज्या संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला त्या संघाला विनंती राहील सामना जसा संपेल आपण तात्काळ मैदानामध्ये उतरायचं आहे. 11 बॉल 12
शॉर्ट ऑफ प्लेन बॉल गती काढली वाट पाहिली आणि इथे मात्र पुल करत असताना बॉल त्या ठिकाणी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व करत चालला. वन बाउन्स ओव्हर द लाईन सीमा रेषा पार. रन्स मधील 4 चौकार. शेवटचे आता 10 बॉल विजयासाठी फक्त आणि फक्त 8 धावांची गरज. मी मगाशी म्हटलं संयम हा खरं फार महत्वाचा गुण आहे, परंतु कधी कधी थोडी वाट पाहून आधी शेवटच्या क्षणाला देखील आक्रमण करावं लागतं आणि त्या बरोबर निर्णायक क्षणाला मात्र प्रतीक मात्र हा खेळाडू आक्रमक झालाय. चौकार षटकार त्याच्या बॅटमधून पाहिला. धावांची गती वाढवली या फलंदाजाने. आता अंतिम चेंडू असेल 10 विजयासाठी फक्त आणि फक्त भाल संघाला 8 धावांची गरज आहे. वाशी विभाग संघटना त्या संघटनेतला हा खेळ संघ याही वेळेला ऑन साइडला पूल केलाय. प्रॉपर कनेक्शन झालंय आणि बॉल गॅप मध्ये चाललाय. वन बाउन्स ओव्हर द लाईन सीमा पार. लगातार दुसरा चौकार. संघ रेडी राहा. आपण कोपरोली आणि सापोली बेडे विनंती राहील आपण जास्त वेळ घ्यायचा नाही. हा सामना संपला की लगेच मैदानामध्ये उतरायचा आहे. सामना संपवलाय 4 चेंडू मध्ये 2 षटकार 2 चौकार मारत मात्र सामना फिनिश केला प्रतीक मात्रे या फलंदाजाने. वेल प्लेड प्रतीक, वेल प्लेड भाल संघ आणि हार्ड लक टीम. रोडे कोलीवाडा जय मल्हार. रोडे कोलीवाडा संघ मात्र स्पर्धेतून बाहेर जातोय. चला लवकरात लवकर फिल्डिंग टीम आपण मैदानाचा ताबा घ्या. जास्त वेळ घ्यायचा नाहीये प्लीज. सापोली बेडे चला आपण फिल्डिंग लावून घ्या लगेच. आता वेळ आपल्याकडे कमी आहे आणि विनंती राहील त्यांच्या बरोबरीने कोपरोली संघाला आपली सलामीवीर जोडी मैदानाकडे पाठवा. तर सामनावीर ज्याने सामना फिनिश केला फलंदाजी करत असताना 28 धावांचं योगदान आपल्या संघाला दिलं आणि बॉलिंग करत